तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशामध्ये लवकरच 7 राज्यामध्ये एनआरसी ही लागू केली जाणार आहे. म्हणजे समजा जर तुमच्याकडे कागदपत्रे हे तयार नाहीत, तर तुम्हाला भारताचं नागरिक हे मानलं जाणार नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की एनआरसी म्हणजे काय? आणि या कोणते ते 7 राज्य आहेत ज्यामध्ये एनआरसी लवकरच लागू केली जाणार आहे. आणि या सर्वांचा गरिबावर, मध्यमवर्गीयावर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल व्हिडिओ युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सर्वात आधी समजून घेऊया एनआरसी म्हणजे काय. म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, म्हणजे कायदेशीर भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांची यादी. ही यादी तयार करण्याचा उद्देश म्हणजे ठरवणं कोण देशाचा खरा नागरिक आहे आणि कोण घुसखोर आहे. सर्वात आधी आसाममध्ये 2019 मध्ये एनआरसी लागू झाली होती, ज्यामध्ये 19 लाख लोकांचे नावे या यादीत नव्हते. त्यांच्याकडे आधार कार्ड होता, वोटर आयडी कार्ड होतं, राशन कार्ड होतं, अगदी अनेक भारतीय सैनिकही होते जे सैन्यात होते, पण त्यांची नावे या एनआरसी यादीतून बाहेर ठेवण्यात आली होती. मग त्यांची नावे या यादीतून का बाहेर पडली? कारण त्यांच्याकडे सरकारने विचारलेली कागदपत्र नव्हती. आता दुसरा प्रश्न उठतो की एनआरसी फक्त आसामसाठीच आहे का, असं का म्हणतात? तर बाकी 7 राज्यामध्ये हे का येत आहे? त्याचं उत्तर असं आहे की 2025च्या सुरुवातीस गृह मंत्रालयाने ही रिपोर्ट जाहीर केली होती. असं सांगितलं होतं की या 7 राज्यामध्ये अंतर्गत सुरक्षा आणि घुसखोरांची समस्या वाढली आहे. ती 7 राज्य आहेत: बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, आसाम, जिथे आधीच एनआरसी लागू आहे, त्यानंतर मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा आहेत. या 7 राज्यामध्ये लवकरच एनआरसी लागू होणार आहे. सरकारचा थेट संदेश आहे की या 7 राज्यामध्ये एनआरसी लागू करून अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल. आता खरी गोष्ट अशी आहे की एनआरसी लागू झाल्यास तुम्हाला कोणतीही कागदपत्र दाखवावी लागतील. तर सरकारचा थेट असा म्हणणं आहे, तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुमचे आजोबा, पूर्वज 1971 पासून भारतात राहत आहेत. त्यासाठी तुम्हाला 5 कागदपत्रे लागतील, ज्यामध्ये आहे जन्म प्रमाणपत्र, तुमच्या आई वडिलांचं जन्म प्रमाणपत्र, त्यांचं नागरिकत्व सिद्ध करणारे पुरावे, याशिवाय तुमच्या जमिनीची कागदपत्र, तसेच तुमच्या शाळेचे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे टीसी किंवा 1971 पूर्वीचा कुठलाही सरकारी पुरावा. हे सगळं कागद तुमच्याकडे नसतील तर तुमचं नाव त्या यादीत येणं फार कठीण होईल. आता पाहूया याचा सामान्य माणसावर, गरिबावर काय परिणाम होतो आणि काय परिणाम पडणार आहे. तर विचार करा, एक गरीब ज्याच्याकडे ना घर आहे, ना कागदपत्रे आहेत, ना कुठलंही सर्टिफिकेट आहे, ना बर्थ सर्टिफिकेट आहे, तर तो नागरिक म्हणता येईल का? याचा थेट परिणाम सगळ्यात जास्त गरिबावर होणार आहे. गावात राहणाऱ्या लोकांवर परिणाम होणार आहे. मध्यमवर्गीयावरही परिणाम होणार आहे. ज्यांच्याकडे घर नाही, दस्तावेज नाहीत किंवा जे अजूनही तहसीलमध्ये कागद दडलेले आहेत, त्यांच्यावरही परिणाम होणार आहे. तुम्हाला हेही सांगतो की 2024च्या निवडणुकानंतर अनेक राज्यामध्ये राज्य सरकारने एनआरसी लागू करण्याच्या सगळ्या तयारी जोरात चालू आहेत. पण तुम्हाला हेही सांगतो की काही तज्ज्ञ म्हणतात की हे सगळं फक्त राजकारण आहे. याला सुरक्षा किंवा इतर काही संबंध नाहीत. घुसखोरी करणाऱ्याशी काही संबंध नाहीत. उलट एखाद्या विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे. पण सरकार फक्त एवढंच म्हणते की एनआरसी आणण्यामागचं कारण फक्त देश सुरक्षित ठेवणं आहे. देशात खरी लोक ओळखायची आहेत. कोण देशाचा नागरिक आहे आणि कोण घुसखोरी करणारा आहे हे ठरवायचं आहे. आणि घुसखोरी करणाऱ्यांना या देशातून बाहेर काढलं जाणं गरजेचं आहे. पण खरंच एनआरसीमुळे देश सुरक्षित होईल का, की यामुळे एक नवीन नागरी संकट हे उभं राहणार आहे? आता तुमच्या कामाची गोष्ट करूया. जर तुम्ही या 7 राज्यामध्ये राहत असाल किंवा भविष्यात महाराष्ट्र राज्यामध्ये एनआरसी लागू होण्याची शक्यता असेल, तर तुम्हाला हे 3 काम लगेच करायला हवं. पहिलं म्हणजे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सर्टिफिकेट एकत्र करून एका ठिकाणी जमा करून ठेवा. दुसरं म्हणजे जुनी कागदपत्रे, तुमचे सर्टिफिकेट आणि तुमच्या आई वडिलांचे सर्टिफिकेट सुद्धा व्यवस्थित ठेवा. किंवा तुमच्या जमिनीची कागदपत्रे किंवा तुमच्या वडिलांचे आयडी प्रूफ असतील तर तेही जमा करायला लागतील. जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही दस्तावेज, डॉक्युमेंट नाहीत तर लगेच तयार करायला सुरुवात करा. कारण एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की डॉक्युमेंट बनवायला फार कमी वेळ मिळेल, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, देशाला एनआरसीची गरज आहे का?
कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. देशाला यातून काही त्रास होणार का हे देखील सांगा. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून जेणेकरून पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.